Okay. So today we are going to talk about future perfect tense. Future perfect tense. फ्यूचर परफेक्ट टेन्स या टेन्सला दुसरं नाव काय आहे? फ्यूचर डेफिनाइट टेन्स. काय आहे? फ्यूचर डेफिनाइट टेन्स. फ्यूचर परफेक्ट टेन्स किंवा फ्यूचर डेफिनाइट टेन्स यांना मराठीत म्हटलं जातं पूर्ण भविष्यकाळ. काय म्हटलं जातं याला? पूर्ण भविष्यकाळ. फ्यूचर परफेक्ट टेन्स, फ्यूचर परफेक्ट टेन्स is used to talk about an action or event, an action or event, an action or event that will have happened, that will have happened or completed in the future. Completed in the future. Completed in the future. So, future perfect tense is used to talk about an action or event that will have completed or happened in the future. Right? Future perfect tense जे आहे हे अशा घटना दर्शवण्यासाठी वापरले जातात ज्या घटना भविष्यात जे आहे ते कंप्लीट झालेल्या असेल. ज्या घटना भविष्यात काय झालेल्या असेल? कंप्लीट झालेल्या असेल. अशा घटना दर्शवण्यासाठी आपण फ्यूचर परफेक्ट टेन्स वापरतो. आपण कोणता टेन्स वापरतो? फ्यूचर परफेक्ट टेन्स. जनरल स्ट्रक्चर्स ऑफ फ्यूचर परफेक्ट टेन्स. राइट डाउन द जनरल structures of future perfect tense are in each and every tenses we are talking about four types of sentences. We are talking about general structure of 4 sentences. So today we will also talk about 4 types of general structures. 4 प्रकारचे जनरल स्ट्रक्चर आपल्याला शिकायचे आहेत फ्यूचर परफेक्ट टेन्स मध्ये. जे बाकीच्या टेन्सेस मध्ये शिकलो तेच या टेन्स मध्ये शिकायचं आहे. जर जनरल स्ट्रक्चर आहे तर जनरल स्ट्रक्चर मध्ये पहिला जनरल स्ट्रक्चर कोणता असतो आपल्याकडे? असर्टिव्ह सेंटेन्स. कोणता सेंटेन्स? असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सला काय म्हणतात? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सला काय म्हणतात? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. मग हे असर्टिव्ह सेंटेन्स किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स याचं जनरल स्ट्रक्चर फ्यूचर परफेक्ट टेन्स मध्ये कोणत्या टेन्स मध्ये? फ्यूचर परफेक्ट टेन्स मध्ये असतं सब्जेक्ट प्लस shall or will have plus V3 plus object. Subject plus shall or will have plus V3 plus object. Right? आता याचा एक्झाम्पल आपण कन्सिडर केला तर नेहमी सारखं जे आपण एक मॉडेल एक्झाम्पल ठेवलं होतं आय शॅल हॅव. आता मला टीचिंगची ऍक्टिव्हिटीच्या बद्दल सांगत आहे. टीच हा V1 आहे आपल्याकडे. टीचचं V3 काय होतं? आय शॅल हॅव टॉट. TAUGHT. आय शॅल हॅव टॉट यू. आय शॅल हॅव टॉट यू. हे झालं एक एक्झाम्पल. 4 एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहे प्रत्येक सेंटेन्स जे आहे असर्टिव्ह सेंटेन्सचे 4 एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे आहेत. आय शॅल हॅव टॉट यू याचे
चार एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे. त्याच्यानंतरचं जे स्ट्रक्चर असतं जनरल स्ट्रक्चर ते काय असते? निगेटिव्ह सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स? निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कोणतं वाक्य? नकारार्थी वाक्य. याचं जनरल स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस shall or will not have plus will plus object. हे झालं कशाचं जनरल स्ट्रक्चर? निगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस शॅल और विल नॉट हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, राईट. आणि शेवटी फुल स्टॉप. आता हेच एक्झाम्पलला मला निगेटिव्ह करायचं आहे. आय शॅल हॅव डॉट यू याचं निगेटिव्ह करायचं आहे. तर निगेटिव्ह करत असताना काय करणार? आय शॅल नॉट हॅव dot u. फोर एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे, राईट. त्याच्यानंतर जनरल स्ट्रक्चर कोणतं असतं? यस नो टाइप. कोणतं असतं? यस नो टाइप. आणि यस नो टाइपलाच आपण काय म्हणतो? सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. यस नो टाइपलाच काय म्हणतो? सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. यस नो टाइपचं जनरल स्ट्रक्चर कसं बनवायचं असते? शॅल किंवा विल हे आधी घ्यायचं. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. काय करणार? क्वेश्चन मार्क. आता यस नो टाइपचं सेंटेन्स कसं बनवायचं? हे वाक्य आहे आपल्याकडे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. त्याचं एक्झाम्पल आपल्याला करायचं आहे यस नो टाइप मध्ये. याचं कन्वर्जन कशात करायचं आहे? यस नो टाइप मध्ये. मग यस नो टाइप मध्ये करत असताना काय करतो आपण? आय शॅल हॅव डॉट यू. आय शॅल हॅव डॉट यू. मग आय शॅल हॅव डॉट यू याचा आपल्याला काय करायचं आहे? यस नो टाइप करायचं आहे. काय करायचं आहे? यस नो टाइप. मग यस नो टाइपचं जनरल स्ट्रक्चर काय आहे आपल्याकडे? शॅल और विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मग आय शॅल याच्यामध्ये काय दिलेलं आहे? शॅल. मग हा शॅल आधी लिहायचा. शॅल. शॅल नंतर काय पाहिजे? सब्जेक्ट काय आहे? आय. काय आहे? आय. शॅल आय. आय नंतर काय पाहिजे? हॅव. शॅल आय हॅव. नंतर काय पाहिजे? V3. V3 काय आहे? डॉट. डॉट नंतर काय पाहिजे? ऑब्जेक्ट काय आहे? यू. आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. शेवटी काय? क्वेश्चन मार्क. फोर्थ टाइप ऑफ जनरल स्ट्रक्चर जे आहे आपल्याकडे ते कोणतं आपण शिकत असतो? WH सेंटेन्स. कोणतं शिकत असतो? WH सेंटेन्स. WH सेंटेन्सला दुसरं नाव काय आहे? डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. काय आहे? डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. मग WH सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर कसं असतं? WH वर्ड आणि त्याच्यानंतर जे सिंपल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर असते तेच फॉलो केलं जातं. शॅल और विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे जनरल स्ट्रक्चर आहे WH सेंटेन्स. शेवटी क्वेश्चन मार्क. शेवटी काय असतो? क्वेश्चन मार्क. आता WH सेंटेन्स म्हणजेच डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. WH सेंटेन्स म्हणजेच काय? डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर काय? WH वर्ड प्लस शॅल और विल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मग याचं एक्झाम्पल आपल्याला तयार करायचं असेल तर काय करत असतो आपण? मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा सब्जेक्टला अंडरलाईन किंवा ऑब्जेक्टला किंवा जे काही आपल्याला
रेफरन्स असते त्याला अंडरलाईन करून आपल्याला WH सेंटेन्स बनवायचा असतो, राईट. असं तुम्हाला एक्झाम मध्ये एक्झाम्पल्स विचारलेले असतात. मग आता आपल्याला आय शॅल हॅव टॉट यू याचं WH सेंटेन्स बनवायचं. काय बनवायचं आहे? WH सेंटेन्स मला बनवायचा आहे आणि याच्यामध्ये आपण सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला अंडरलाईन करून बनवू शकतो. मी बनवतो आय ला अंडरलाईन करून, राईट. आय हा पर्सन आहे, राईट. आय काय आहे? पर्सन आहे, प्रोनाउन आहे, पण तो व्यक्ती बाबतीत आपण वापरतो की नाही? व्यक्तीच्या बाबतीत वापरतो की नाही? फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. तो कोणता आहे? फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. मग जर फर्स्ट कोणतेही पर्सनल प्रोनाउन असेल सब्जेक्टच्या ठिकाणी तर आपण प्रश्न कशाने विचारतो? हूने. कशाने विचारतो? हूने. मग मी हू लिहिणार इथे. WH सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. हू नंतर काय लिहिणार? शाल. हू नंतर काय लिहिणार? शाल. कारण या वाक्यामध्ये काय वापरलेलं आहे? शाल वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे? शाल वापरलेलं. हू शॅल. शाल नंतर काय पाहिजे? सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? आय. मग तो लिहायचा का? नाही. मग सब्जेक्ट नंतर काय लिहायचं? हॅव. हॅव नंतर काय लिहायचं? V3 काय आहे? डॉट. डॉट नंतर काय लिहायचं? ऑब्जेक्ट काय आहे? यू. शेवटी काय द्यायचा? क्वेश्चन मार्क. हे झाले 4 जनरल स्ट्रक्चर. कोणत्या टेन्सचे? फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचे 4 जनरल स्ट्रक्चर. आणि या 4 जनरल स्ट्रक्चर मध्ये फ्युचर परफेक्ट टेन्सच्या 4 जनरल स्ट्रक्चर मध्ये आपण काय काय शिकलो? असर्टिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस शैल और विल प्लस हैव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हे झालं असर्टिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस शैल और विल प्लस नॉट प्लस हैव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये yes no टाइप किंवा सिंपल इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर काय आहे? शैल और विल प्लस सब्जेक्ट प्लस हैव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. फ्युचर परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर डेफिनाइट टेन्सचं WH सेंटेन्स किंवा डबल इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं जनरल स्ट्रक्चर काय आहे? WH वर्ड प्लस शैल और विल प्लस सब्जेक्ट प्लस हैव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी काय? क्वेश्चन मार्क. कळालं एवढं? आता तुम्हाला 4 एक्झाम्पल तयार करायचे. ठीक आहे.